लोकसभा निवडणुकीचे 7 टप्पे पार पडल्यानंतर आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 48 लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी आणि ज्या ज्या विधानसभेमध्ये कमी मतदान झालं याचा आढावा आता केंद्रीय नेतृत्व घेणार आहे। त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या आपल्या ठिकाणी झालेल्या विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारीचा अहवाल आहे तो दिल्लीला पाठवायचा आहे। एकूणच 4 जूनच्या निकालानंतर ज्या ज्या विधानसभेमध्ये भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना कमी मतदान मिळालेलं आहे त्या ठिकाणच्या आमदारांवर कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय नेतृत्वाने दिलेला आहे। त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी मदत केलेली नसेल त्यांचे तिकीट कापण्याची शक्यता आहे ती आता वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन विनीत पेडणेकरसह मी चैतन्य नावरे, मुंबई। पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातानंतर आता राज्य प्रशासनासह राज्य सरकार सुद्धा खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळते। राज्य उत्पादन शुल्काचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रत्येक रेस्टॉरंट आणि पबमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे लावणं अनिवार्य असेल। त्याचबरोबर आता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा प्रत्येक रेस्टॉरंट आणि बारमध्ये केला जाईल, ज्यामुळे आता थेट अशा पब आणि रेस्टॉरंटमध्ये जिथे दारूची विक्रेती होते त्या ठिकाणी थेट पोलिसांची सुद्धा नजर राहील। त्याचबरोबर आतापर्यंत 60 पेक्षा अधिक जे अनधिकृत पब आणि बार आहेत त्यांच्यावरती कारवाई केल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक अनधिकृत बार आणि पब असल्याची सुद्धा माहिती असल्याची शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरल्यानंतर आता राज्य सरकार खडबडून जागं झालं आहे का असाच सवाल आता सामान्य पुणेकर सुद्धा विचारत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। भारतीय जनता पक्षाने 400 पारचा नारा दिला आहे तर काँग्रेस पक्षाने आता 300 पारचा नारा दिला आहे। काँग्रेस पक्षाकडून 300 पेक्षा जास्त जागा निवडून येण्याचा दावा केला जात आहे। महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी 300 पेक्षा जास्त इंडिया आघाडीची जागा निवडून येतील असा दावा केला आहे। मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा इंडिया आघाडीच्या निवडून येतील असा दावाही केला जात आहे। तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून दावा केला जात आहे की 4 जूनच्या निकालानंतर काँग्रेस पक्ष लवकरच आपला पंतप्रधान घोषित करेल आणि इंडिया आघाडीचं सरकार बनेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। थेट प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा देशामध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिलेली आहे। दुसऱ्या क्रमांकावर असलेलं गुजरात राज्य आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेलं कर्नाटक राज्य या दोघांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। पाठीमागच्या काही काळामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रामुख्याने राज्य सरकारवर टीका केली होती की महाराष्ट्रामधील उद्योग गुजरातला याचबरोबर इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे बेरोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या माहितीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कशा पद्धतीची टीका टिप्पणी होतीये। कॅमेरामन रोहितसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती 36 तासांचा तर ठाण्यामध्ये 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला। यामुळे 150 पेक्षा जास्त लोकल रद्द करण्यात आल्या। त्यामुळे मुंबईकरांना एकीकडे उकाड्याचा त्रास सहन करावा लागला तर दुसरीकडे पश्चिम आणि पूर्व या दोन्ही द्रुतगती महामार्गांवरती वाहतूक कोंडीची समस्येला सामोरं जावं लागलं। तिसरा म्हणजे या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांना तिन्ही लाटेचा या ठिकाणी सामना करावा लागला। तिहेरी कोंडीतून मुंबईकरांना आज सावं लागलं। मात्र आणखी 2 दिवस या मेगा ब्लॉकच्या आहेत। त्यामुळे मुंबईकर या 2 दिवसामध्ये घरातून बाहेर निघतात की घरातच राहणं पसंत करतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावरती आगपाखड केली असून संताप सुद्धा व्यक्त केलेला या ठिकाणी पाहायला मिळत होता। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। कारण 4,500 पेक्षाही जास्त जे काही शासकीय कर्मचारी आहेत तर शासकीय कर्मचाऱ्यांचं सुद्धा रेशन कार्डच्या यादीमध्ये नाव असल्याचं समोर आलेलं आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना वेगळं वेतन मिळतं, मात्र शासकीय कर्मचारी असताना देखील त्यांनी जे काही लाभार्थ्यांसाठी किंवा जे गरजवंतू आहेत त्यांना रेशन दिलं जातं, मोफत रेशन दिलं जातं, त्या रेशन कार्डचा त्यांना लाभ मिळतो। मात्र हे लाभ आता 4,500 शासकीय कर्मचारी उचलत आहेत। मात्र ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांना रेशन मिळत नाही आहे। रेशनच काय तर त्यांचं यादीतच नाव नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कारण
ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की सर्वसामान्य जनतेपर्यंत रेशनचा लाभ हा मिळायला हवा, मात्र रेशनचा लाभ मिळत असताना या ठिकाणी ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत रेशन अद्यापही पोहोचलेलं नाही आहे किंवा जिथपर्यंत पोहोचतोय तिथपर्यंत तो काळा बाजार होतोय आणि अशामध्ये ज्यांना ते मिळायला हवं त्यांचं यादीमध्येच नाव नाही आहे. मात्र ज्यांना शासनाचं वेतन मिळतं, शासनाकडून सगळे लाभ मिळतात, शासनाकडून सर्व सुविधा मिळतात, ते सुद्धा या ठिकाणी रेशनचा लाभ घेत आहेत. मात्र ज्यांच्यासाठी रेशन आहे त्यांनाच मिळत नसल्या कारणानं या ठिकाणी खतखत व्यक्त केली जाते, कुठंतरी संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळं शासनाकडून लाभ दिलेले असताना सुद्धा तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या तोंडचा घास का हिरावता असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातोय. यावर अद्यापही कारवाई झालेली नाहीये. कारवाई करण्याची मागणी जी आहे ती करण्यात येत आहे आणि अशामध्ये 4,500 हे नावं काय थोडी नाही आहेत. मात्र हे लाभ उचलणारे मात्र यामध्ये बहुतांश आकडे असल्याचं समोर आलं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. कुणबी आरक्षण दिलं नाही तर महाराष्ट्रातल्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागा लढवण्याची घोषणा आज पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. खरं तर गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सरसकट कुणबी आरक्षण देण्याची मागणी करत आहेत, परंतु सरकार यावर काही ठोस उपाययोजना करत नाही. त्यामुळंच आज मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यामध्ये ही मोठी घोषणा केली आहे. आता सरकार या गोष्टीनंतर काय पुढील भूमिका घेतं ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकसभा निवडणुकांची मतमोजणी 4 जूनला पार पडते. या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 4 मेच्या निकालानंतर विजयी मिरवणुकांना सरसकट बंदी असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जर मिरवणूक काढायची असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांची परवानगी ही बंधनकारक असणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. एकूणच या मतमोजणीनंतर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. शिवाय कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच तर नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असं आवाहन देखील त्यांनी परिक्षेत्रातील नागरिकांना केलं आहे. सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. नवी मुंबई महानगरपालिकेचे 22 कर्मचारी आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यापैकी शहर अभियंता असलेले संजय देसाई हे सुद्धा आज सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे संजय देसाई यांची कारकीर्द पाहिली तर नवी मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठा त्यांनी महत्त्वाची भूमिका, तसेच प्रशासनामध्ये ठोस भूमिका त्यांनी बजावलेली आहे. तसेच नवी मुंबई शहरामध्ये विविध उपक्रम आणि नवी मुंबई शहरमध्ये घडवण्यात संजय देसाई यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे आता शहर अभियंता कोण होणार याची उत्सुकता नवी मुंबईमध्ये राहिले. अनेक प्रतिनियुक्तीवर अधिकारी येतात, त्याच प्रकारे शहर अभियंता हा सुद्धा प्रतिनियुक्तीवर येणार का असाच प्रश्न सध्या नवी मुंबईमध्ये विचारला जातोय. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.